मागच्या वर्षीची लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आठवतीये? कितीतरी तास ही समुद्रामध्ये मूर्ती तात्कळत उभी होती आणि शनिवारी भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीमध्ये सुद्धा मोठा अपघात झाला. भली मोठी भव्य गणेश मूर्ती अंगावरती पडून 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 जण जखमी आहेत. आता काही जण म्हणतायत की गणेश मूर्ती आणताना रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे होते आणि यामुळे अडथळा आला आणि ती मूर्ती बॅलन्स करू शकली नाही आणि ती अंगावरती पडली. तर काही जण म्हणतायत की त्या मूर्तीच्या मागचा जो सपोर्ट होता त्या लोखंडाचं वेल्डिंग तुटल्यामुळे ही मूर्ती अंगावरती पडली. महाराष्ट्रासह मुंबईमध्ये गणेश उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. सगळ्यांना बाप्पा आपलासा वाटतो. मात्र हाच गणेश उत्सव आता सणसूद न म्हणता, श्रद्धेने साजरा न करता तो एक स्पर्धात्मकरित्या साजरा होतोय की काय, असा प्रश्न आता उपस्थित करावासा वाटतोय. कोणत्या मंडळाचा बाप्पा जास्त उंच आहे? कोणाचा देखावा सगळ्यात भव्य आहे? कोणत्या मंडळांकडे जास्त गर्दी आहे? याकडेच या गणेश उत्सव मंडळांचा कल आहे. याच बाप्पाच्या दरबारामध्ये जेव्हा तासन तास रांगेत उभं राहून भक्त जातात ना, तर तेव्हा त्यांना पायदळी तुडवलं जातंय, त्यांना मारहाण केली जाते, महिलांना कुठेही धक्के दिले जातात. हेच या राजाच्या दरबारात होतंय. त्यामुळे श्रद्धेने गणेशोत्सव साजरा झाला ना, तरच तो बाप्पा पावेल असं म्हणावं लागेल. कारण की मागच्या वर्षी सुद्धा लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक अडथळे आले होते आणि आता भुलेश्वरच्या राजाच्या आगमनावेळी हा मोठा अपघात झालाय.